चल ना ग. हॅलो नमस्कार मंडळी. तर आता वाजले आहे दुपारचे 2 आणि मी आणि प्राक्वी जात आहे. पार्लरच्या ऑर्डर असल्यामुळे जे आहे आम्हाला बाहेर जावं लागतं आहे. तर प्राक्वी म्हटली की मम्मा मला पण यायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे चल सोबतच. तर हे जे आहे ना मग आमच्या इथलं टाउनशिपमधलंच व्ह्यू आहे. तर बाहेर कुठे नाही जायचं, इथल्या इथेच आहे. पण ते एक तासांनी जे आहे ना इथे एक कॅब येत असते, तर तिच्यामध्ये जायचं आहे मला. कारण की ऊन असल्यामुळे पायी जाणं खूप कठीण आहे प्राक्वीसोबत. तर म्हटलं ठीक आहे चला, आता तिची वेट करते आहे. तर आता थोडा 5-10 मिनटामध्ये येण्याची तयारीच आहे गाडीची. प्राक्वीला जे असं स्कार्फ बांधायला आवडत नाही म्हणून तिने बघा असं गुंडाळून घेतलेलं आहे. तर आता जे आहे ना गाडी नाही भेटली, त्यामुळे जे आहे चालतच जावं लागतं आहे. आणि माझ्या मागे जे आहे प्राक्वी चालत येत आहे. तर आता थोडं 10-15 मिनटं चालून जावं लागेल. ऊन जे आहे ना खूपच आहे. पण इथलं जे वातावरण आहे ना ते छान आहे. मतलब एवढं ग्रीनरी आहे ना की बघा तुम्ही बघू शकता. खूपच झाडं झुडपं लावलेली आहेत. तसं वाटतं की आपण शेतामध्येच आहोत. पण ऊन तर शेवटी ऊनच असतं. तर असो, आता फायनली 10-15 मिनटं चालावं लागणार आहे. आणि माझं तर ठीक आहे, माझ्या प्राक्वी तर असं टेन्शन होतं मला. तिला उन्हाची सवय नाही. प्राक्वीला जे आहे थकून गेली आहे प्राक्वी विचारते की किती वेळ अजून चालायचं आहे. असं भरपूर लांब आहे. पण प्राक्वी ताईला कंटाळा आला आता चालत. पण गाडीच नाही आली. किती वेट केला, जो टायमिंग होता तो चालला गेला. मग म्हटलं चला आता चालतच जावं लागेल. आता शॉर्टकट हा शब्द ना कसं आहे तसाच इथं शॉर्टकट रस्ताही आहे. तर जे आहे शॉर्टकटनेच जातो आहे आता आम्ही. तिथे जे आहे ना रोडला शॉर्टकट रस्ता नाही केलेला आहे. पण जे असतात ना लहान मुलं खेळतात संध्याकाळी, तर ते पूर्ण असं कटिंग करून टाकली नेटला, तर जेणेकरून शॉर्टकटमध्ये जाता येईल असं. तर असं जे आहे ना इकडचं वातावरण छान आहे म्हणून एवढं वाटत नाही उन्हाळ्यामध्ये चालायला. पण प्राक्वीला कंटाळा आला आहे मात्र. इथून जो आहे हा शॉर्टकट आहे. फायनली आता आम्ही पोहोचलो आहोत. आणि जे पुढच्या पार्लरचं काम होईल आणि मग 4 एक वाजतील घरी जायला.